सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा यवतमाळच्या विधिज्ञ आणि संविधानप्रेमी नागरिकांकडून तीव्र निषेध. आरोपींवर देशद्रोह आणि न्यायालयीन अवमानाचा गुन्हा दाखल करून वकिली सनद कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालयाचे कामकाज सुरू असताना माथेफिरू वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ला करण्याच्या प्रयत्नाचा यवतमाळ येथील विधिज्ञ, वकील आणि संविधानप्रेमी नागरिकांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा न्यायालय येथील विधिज्ञ आणि संविधानप्रेमी नागरिकांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की राकेश किशोर नावाच्या वकिलाने न्यायालयामध्ये आरडाओरड करून घोषणा देत न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे कृत्य न्यायालयाचा अपमान करणारे तसेच न्यायालयाची अवमानता करणारे आहे. याशिवाय हे कृत्य केवळ न्यायालयीन व्यवस्थेवरच नाही तर देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला करणारे असल्याने त्यावर न्यायालयीन अवमानना, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे देशातील एकता, अखंडता आणि बंधुभावाला मोठा धक्का बसला असून न्यायालयाची बेअदबी करणाऱ्या या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात असा प्रकार करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तमाम विधिज्ञ आणि संविधानप्रेमी नागरिकांनी पुढील मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत. यामध्ये माथेफिरू वकील राकेश किशोर यांच्यावर न्यायालयीन अवमानना, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांची वकिलीची सनद, बार लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावी, जेणेकरून त्याला भविष्यात कोणालाही भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली व्यवसाय करण्यास प्रतिबंध होईल. अशा मानसिकतेच्या लोकांवर न्यायालयीन आणि कायद्याची जरब बसावी, यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची नम्र विनंती यवतमाळच्या विधिज्ञ आणि संविधानप्रेमी नागरिकांनी केली आहे. मॅडम स्टार्ट. राकेश किशोर या व्यक्तीने जे अपमानजनक कृत्य केलेलं आहे त्याबद्दल त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये अटक करण्यात यावी आणि त्याची सनद कायम स्वरूपासाठी रद्द करण्यात यावी, ही आमची सर्वांची विनंती आहे. सर स्टार्ट. हा सगळा घृणास्पद प्रकार झाल्यानंतरही तो जो राकेश किशोर जो आहे त्याच्या विरुद्ध निषेध नोंदवण्याच्या ऐवजी इथली जी काही मीडिया आहे ती मीडिया त्याला बोलवू त्याच्याकडून एक्सप्लेनेशन घेते आहे आणि तो स्वतःला कसा काय योग्य ठरवतो याचं प्रचार आणि प्रसार ही इथली मीडियासुद्धा करत आहे. आणि एवढं सगळं असताना हे सगळं दिसत असताना इथली सरकार, विशेषतः केंद्र सरकार, अशा मीडियावर असे जे यूट्यूबर्स चॅनल्स आहेत जे चिथावणीखोर प्रसार आणि प्रचार करत आहे त्याच्या मुलाखतींचा, यांच्याविरुद्ध कुठलीही कार्यवाही करत नाही. त्यामुळं यांची सगळ्यांची मॉडस ऑपरेंडी एकच असल्याचं दिसते. म्हणून या राकेश किशोर सोबतच अशी जी मीडिया आहे, जे यूट्यूबर्स चॅनल्स आहेत जे त्याच्या मुलाखती घेऊ त्याचा उदो करत आहेत, वास्तविक पाहता त्यांनी निषेध करायला पाहिजे, परंतु त्याच्याकडे एक्सप्लेनेशन घेऊन त्याचा उदो करत आहेत. या सर्वांवर देखील कार्यवाही व्हायला पाहिजे असं माझं या प्रसंगी म्हणणं आहे. सर स्टार्ट. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावरती 6 तारखेला राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने न्यायालयीन कामकाज सुरू असताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वस्तुतः हा हल्ला न्यायव्यवस्थेवरचा आहे आणि न्यायालयाने स्वतःहून त्याची कंटेम्प्ट ऑफ कोर्टची ॲक्शन त्याच्यावरती घ्यायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्याला मोकाट सोडण्यात आलेला आहे. त्याच्यावरती कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. आमची मागणी आहे, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे आम्ही सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आमची मागणी आहे की त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई व्हावी आणि त्याचं जे कृत्य आहे ते कृत्य देशद्रोहाचं कृत्य आहे, कारण त्यांनी न्यायव्यवस्थेचीच नव्हे तर संविधानाची सुद्धा पायमल्ली केलेली आहे. या अनुषंगाने न्यायालयाची बेअदबी केल्याच्या प्रकरणी आणि देशाच्या संपूर्ण चौकटीचा अवमानना केल्याच्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, ही सुद्धा मागणी या प्रसंगी आम्ही करतो आहे. तद्वतच त्याची वकिलाची जी सनद आहे ती वकिलाची सनद कायमस्वरूपी त्याला वकिली क्षेत्रापासून हद्दपार करण्यात यावं आणि त्याच्यावरती बंदी आणण्यात यावी. या संदर्भामध्ये आम्ही यवतमाळचे सर्व वकील मंडळी, संविधानप्रेमी आणि शहरातील प्रतिष्ठित आणि गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना, राष्ट्रपती महोदयांना साहेबांच्या मार्फत निवेदन देतो आहे आणि त्याच्यावरती कडक कारवाईची आम्ही मागणी करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.